नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयक नेहमी येणारे स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारे 20 प्रश्न असे घेतलेले आहेत. तर चला सुरू करूयात आपला आजचा हा व्हिडिओ. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांचा जन्म कधी झाला? आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 14 एप्रिल 1891. आजचा आपला दुसरा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांचा जन्म कोठे झाला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, महू. आजचा आपला तिसरा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांचे पूर्ण नाव काय? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, भीमराव रामजी आंबेडकर. आजचा आपला चौथा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांच्या वडिलांचे नाव काय? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, रामजी मालोजी सपकाळ. आजचा आपला पाचवा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या देशात शिक्षण घेतले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत, अमेरिका, इंग्लंड अशा तीनही देशांमध्ये शिक्षण घेतलेले होते. आजचा आपला सहावा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विद्यापीठातून PhD पूर्ण केली होती? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, कोलंबिया विद्यापीठ. आजचा आपला सातवा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकर भारताचे कोण होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, संविधानाचे शिल्पकार. आजचा आपला आठवा प्रश्न आहे, भारताचे संविधान कधी लागू झाले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 1950 रोजी. आजचा आपला नववा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांचे निधन कधी झाले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 6 डिसेंबर 1956 रोजी. आजचा आपला 10वा प्रश्न आहे, आंबेडकरांनी कोणता धर्म स्वीकारला होता? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, बौद्ध. आजचा आपला 11वा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बौद्ध धर्म स्वीकारण्याचा कार्यक्रम कोठे झाला होता? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, नागपूर. आजचा आपला 12वा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांना कोणत्या नावाने ओळखले जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, बाबासाहेब. आजचा आपला 13वा प्रश्न आहे, आंबेडकरांचा मुख्य उद्देश काय होता? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, समाज सुधारणा. समाज सुधारणा करणे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ध्येय होते. आजचा आपला 14वा प्रश्न आहे, आंबेडकरांनी कोणत्या वर्गासाठी काम केले?
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, दलित आणि वंचित. आजचा आपला 15वा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांचे पहिले पुस्तक कोणते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, इनहिलेशन ऑफ कास्ट. आजचा आपला 16वा प्रश्न आहे, आंबेडकरांनी कोणत्या कायद्यावर काम केले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, संविधान. आजचा आपला 17वा प्रश्न आहे, आंबेडकरांनी कोणते आंदोलन केले होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, चौदार तळे सत्याग्रह. आजचा आपला 18वा प्रश्न आहे, आंबेडकरांनी कोणत्या परिषदेत भाग घेतला होता? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, गोलमेज परिषद. आजचा आपला 19वा प्रश्न आहे, आंबेडकरांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, रिपब्लिकन पार्टी. आजचा आपला 20वा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी शिक्षणासाठी काय सांगितले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, शिक्षण घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक वंचित घटकाला शिक्षण घेण्याचा संदेश दिला होता. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सर्वात प्रथम आपले चॅनल सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.